नमस्कार. रेसिपीज विथ तारा मी तुमचे सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण ना चायनीज डिश बनवणार आहे, पण ती पण वेगळ्या पद्धतीनं फ्लावर चिली करणार आहे. आणि लहान मुलांना तर चायनीज खूप आवडतं, त्यामुळे घरच्या घरीच नक्की करून बघा. तुम्ही माझ्या चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. चला सुरुवात करू रेसिपीला. तर रेसिपीसाठी लागणारं साहित्य पाहू. मी इथे ना एक फ्लावरचा छोटा गड्डा आहे ना, असा या साईजचे कट करून घेतले त्याच्यावाले, आणि गरम पाण्यामध्ये थोडा वेळ बॉईल करून घेतले मीठ आणि हळद टाकून, त्याच्यामुळे त्याला टेस्ट छान येते. त्यासाठी इथे ना मी मैदा घेतला आहे, म्हणजे आपल्याला अंदाजेच घ्यायचा, कारण याला जेवढा पुरेल तेवढा कमी याला अजून टाकायचा. कॉर्नफ्लॉवर पण घेतलं आहे, चवीनुसार मीठ घेतलं आहे, आणि इथे टोमॅटो सॉस आहे, रेड चिली सॉस. त्यानंतर इथे ना आलं लसूण आणि लाल मिरची बारीक मिक्सरला वाटून घेतली. सोया सॉस घेतलं आहे, आणि इकडं पण अजून थोडी भाजीपाला घेतला आपण. इथे शिमला मिरची मी अशी कट करून घेतली चौकोनी तुकड्यांमध्ये. कांदा पण तसाच कट केला आहे, आणि आपल्याला कांद्याची पात पण लागेल, ग्रेव्हीसाठीच लागणारी आहे. कोथिंबीर आणि विनेगर घ्यायचे. सर्वप्रथम आपण ना ही फ्लावर घेऊ. फ्लावरमध्ये जी आपण मिरची घेतली ना चटणी देऊन ती टाकून घ्यायची. ही तिखट व्हायसाठी, बाकी आपल्याची तिखट काही नाही दुसरं. ते ना चांगलं आपल्याला एकदा याला चोळून घ्यायचे. आलं लसूण लाल मिरची पेस्ट मी सगळं लावून घेतले. आता यामध्ये ना मैदा घालून घेते. मीठ काय आपल्याला टाकायचं नाही, मीठ आहे ना मी या चटणीत पण टाकले आणि बॉईल करताना पण टाकेले, त्यामुळे ते काय टाकायचं नाही. थोडं कॉर्नफ्लॉवर आपल्याला ना ग्रेव्हीसाठी ठेवायचे, आणि आता पूर्ण आहे ना परत एकदा ना मिक्स करून घ्यायचे. हे जर कोरडं वाटलं जास्त तर त्यात थोडं ना पाणी टाकायचं, जास्त नाही टाकायचं, आणि ते पूर्ण आहे ना मिक्स करून घ्यायचं, म्हणजे ते पूर्ण फ्लावरला लागले जाते. तर आता तेल गरम झाले, आपण यामध्ये असे फ्लावरचे एक एक पीस करून सोडून घ्यायचं आहे. आणि कमी गॅसवर आहे ना, म्हणजे एकदम कमी पण नाही, मीडियम गॅसवर तळून घ्यायची ते आपल्याला गोल्डन कलरवर चांगली. तर अशा याच्यावरती ना आपल्याला चांगली अशी तळून घ्यायची, आणि मीडियम गॅसवर तळायची, म्हणजे ते आतपर्यंत ना शिजले जाते. बघू शकता तुम्ही, आवाज पण एकदम क्रिस्पी अशी झाली. आता मी राहिले ना बाकीचे असेच तळून घेते. तर आता आपण त्याची ग्रेव्ही तयार करून घेऊ. त्यासाठी मी तर कांदा घेतला आहे ना, तो कांदा आहे ना थोडा परतून घेऊ. जास्त नाही परतवायचा आपल्याला, थोडा नरम करून घ्यायचा फक्त. आता कांदा पण परतून झाला आहे, त्यामध्ये शिमला टाकू, आणि कांद्याची पात आहे ना ती पण टाकून घेऊ. थोडी कोथिंबीर, थोडं ना मीठ टाकायचे भाज्यांपुरतं, बाकी आपण त्याला टाकेल. थोडं परतून घेऊ, सॉस टाकू, टोमॅटो सॉस करून घेऊ. त्यानंतर रेड चिली सॉस, याचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजानुसार वाढू शकता. सोया सॉस थोडे वाटले तर तुम्हाला आपण लाल चटणी करून थोडी ना तिखट व्हायसाठी चिकन तुम्ही टाकू शकता. आणि आता हे मिक्स करून घ्यायचं, थोडं विनेगर घालायचं. थोडं कॉर्नफ्लॉवर ठेवलं होतं ना, त्यात थोडं पाणी घालून त्याची अशी ना स्लरी तयार करून घ्यायची. ती आपल्याला याच्यात ओतून घ्यायची, म्हणजे याच्यामुळे ना त्याला थोडा दाटसरपणा येतो. तुम्ही अजून पण वाढवू शकता. मी एवढंच ठेवलं. यामध्ये आता आपण जी फ्लावर तळून घेतली ना ती घालून घ्यायची. फक्त आपल्याला ते ना मिक्स करून घ्यायचं. तर आता आहे ना आपली फ्लावर चिली झाली, ते खाण्यासाठी तयार झाली. आता मी ती काढून घेते, गॅस बंद करते. तर अशा प्रकारे आपली फ्लावर चिली तयार झाली. खूप कमी साहित्य, म्हणजे आपल्या घरात आहे त्या साहित्यात. आपण कॉर्नफ्लॉवर नसलं ना त्यावेळेस तांदळाचं पीठ टाकून सुद्धा आपण ते फ्राय करू शकतो, आणि लवकर होणारी रेसिपी. तुम्ही लहान मुलांसाठी सुद्धा करून देऊ शकता, बाहेरून आणण्यापेक्षा घरी करून तर किती छान.